नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यातूनच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव परेश कुलकर्णी. ओके. आणि काय करता सर सध्या मी तुम्ही? एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये आता सीनियर अॅनालिस्ट पोस्टवर आहे. जी इन्शुरन्स यूएस बेस्ड कंपनी पाहते. बरं. आणि तुमचं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव तसं जे आहे चिकलठाणा आहे, संभाजीनगर मधलं. बरं. आणि माझं जन्मस्थान आहे जळगाव. आणि मग आता पुण्यामध्ये मी स्थायिक आहे. बरं. आणि पुण्यात किती वर्षापासून आहात? पुण्यामध्ये मी जवळपास 15 वर्ष झाले आहेत. ओके. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिल्या अनुभवाची सुरुवात कशी झाली? अनुभव तसे माझे खूप आहेत आणि आता मला 2 अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचे. तर पहिला अनुभव जो आहे माझा, तो जो आहे माझ्या लहानपणीचा आहे. तर ती परिस्थिती जरा वेगळी होती आणि तो विषय जरा वेगळा होता. तर लहानपणी कसं असतं, माणूस वेगळ्या वातावरणात असतं. बरोबर. आणि वातावरण कसं असतं, की घरातलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण. थोडं बाहेर आपण बागडतो आणि घरात काही टेन्शन्स असतात. तर कधी-कधी आपण त्या वातावरणानुसार आपण स्वतःला बांधून घेतो. मग तो दिवस असा होता, की नॉर्मल दिवस मी जसा घालवला, म्हणजे शाळेमधून येणं आणि मित्रांबरोबर खेळणं, असा नॉर्मल दिवस चालला होता. मला कल्पनाही नव्हती, की असा काही दिवस माझ्याबरोबर होईल आणि असे विचित्र अनुभव माझ्याबरोबर येतील असं मला वाटलंही नव्हतं. कारण कोणत्याही लहान मनाला असं वाटतही नाही आणि होतही नाही. बरोबर. आणि मुळात काय झालं, की ज्या ठिकाणी मी राहत होतो, ते घर एका वेगळ्या गल्लीमध्ये म्हणू शकतो आपण, एका एकांतात म्हणतो त्या ठिकाणी होतं. तर अशी काटेरी कुंपणं, झाडं आणि जवळपास असं एक मोठं जंगलही होतं. तर आणि क्षुल्लक घरं फक्त होती. एक आपण झोपडी टाइप म्हणू शकतो किंवा थोडंसं एखादं नॉर्मल घर. तरी आळी होती. अंदाजे कुठल्या सालातली गोष्ट असेल ही? ही जवळपास 1997-98च्या काळात असेल. बरं. लहान होतो मी आणि समजण्यायोग्य होतो. मग त्यावेळेस काय झालं, की माझा नेहमीचा दिवस. मी आलो आणि मित्र-मित्रांमध्ये आमच्या गप्पा चालू होत्या, की "अरे आज शुक्रवारचा दिवस आहे. आज मस्त मूव्ही बघायचा आहे आणि भेळ वगैरे आपण मस्त खायचे." कसं की 90sच्या काळामध्ये मुलांना कसं असतं ना, आजच्या काळासारखं नाहीये, की मोबाईल दिला आणि तुमचं करमणूक झाली. किंवा आज कसं आहे, की पिक्चर लावायचा म्हटला, की इझिली आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. YouTube आहे, आपले Netflix आहे. पण त्या काळात तसं नव्हतं. आमच्याकडे सोर्सेस पण भरपूर आहेत. खूप सोर्सेस आहेत. तर आत्ताचं जे वातावरण आहे, ते वातावरण खूप डिफरंट आहे. तर त्यामध्ये कसं होतं, की भूतांच्या कथा किंवा मग आपण बाकीच्या गोष्टी, पुस्तकं, वाचन. वाचन यामध्ये आम्ही रमायचो. आणि मुळात कसं असायचं, की आदर्श आमचे जे शिवाजी महाराज असतील किंवा कुठले राजे असतील, आम्ही त्यांच्याच कथा ऐकायचो मुळात. आणि भूतांचं कसं असायचं, की मित्रांमध्ये विषय रंगला, की तो इतका रंगायचा, की मग आम्ही कुठल्या कुठं तो विषय हे करायचो. पण असा काही अनुभव येईल, की गोष्टी वेगळ्या असतात आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यामध्ये फरक आहे. मग तो दिवस जरा आगळाच होता. आणि अमावास्याचा दिवस होता, मला आजही आठवतंय. मी, माझी आई आणि माझी बहीण. मुळात काय असायचं, माझे वडील बाहेरगावी कामाला असायचे. म्हणजे ते वायरमन असल्यामुळे त्यांना बाहेरचीच कामं मिळायची. दीव, दमण, गुजरात असं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असायचे. मग एकट्या आम्ही घरीच. मग आमची फुल चंगळ असायची. पण अभ्यासाच्या बाबतीत आई आणि स्ट्रिक्ट असायची. आम्ही अभ्यास करूनच सगळ्या गोष्टी, मजा मस्ती, खेळणं असायचं. मग त्या दिवशी काय झालं, की आमचा प्लॅन ठरला, की चला आज मूव्ही बघायचा आहे. आणि मग रात्री बरोबर एक मूव्हीची टाईम होता काहीतरी 9, 9:30 असेल. मग आम्ही सगळी सुरुवात केली, सगळी जय्यत तयारी केली. आणि पूर्वी कसं असायचं, की ज्याच्याकडे घरी टीव्ही आहे ना, तर लोकं बघायला यायचे टीव्ही. मग त्यावेळेस कसं असायचं, की माझे मित्र आणि ते 10, 10:30 पर्यंत आमच्याबरोबर बसले होते. आता त्यांच्या घरच्यांनी बोलावलं, की चला आता झोपण्याची वेळ झाली. सगळे त्यांच्या त्यांच्या घरी झोपायला गेले. नंतर काय झालं, की बरोबर रात्री 12:30च्या आसपास मला डोळा लागला. सगळे घरातले शांत झोपले होते आणि मूव्ही चालूच होता. आणि तो दिवस असा होता, की असं जड वाटायला लागलं. एकदम अचानक हवाचे झुळूक म्हणतो आपण, सुटली. आणि खिडकीवर मला काहीतरी आदळल्याचा आवाज आला. तर सुरुवातीला मला काय वाटलं, की असेल काहीतरी पक्षी म्हणा किंवा काहीतरी एखादं जनावर म्हणा किंवा आपण असं म्हणू शकतो, माकड म्हणा, त्या टाईपमध्ये असू शकतो. मग मी विचार केला, की असेल काहीतरी, म्हणून मी दुर्लक्ष केलं. मी परत झोपलो, डोळा लागला. पण मला ना काहीतरी असं जाणवलं, की काहीतरी विचित्र आहे म्हणून. आणि पूर्वी कसं असायचं ना, की 90s मध्ये चोऱ्या जास्त व्हायच्या. म्हणजे घरफोडी भरपूर व्हायची. खूप घरफोडी व्हायच्या. त्याच एरियामध्ये बऱ्यापैकी आमच्या इथे घरफोडी झाल्याही होत्या. म्हणजे एका बाईला सोनं हे त्याचं सोनं चोरलं होतं आणि तिला इजा पण झाली होती त्या बाईला.
खूप विदारक अशी स्थिती होती त्या काळामध्ये. आज जे बघतोय आपण की बिल्डिंग्स डेव्हलपमेंट झालं तसं नव्हतं त्या काळात. मग मी सहज त्या खिडकीकडे माझं लक्ष गेलं. तर सुरुवातीला मला काही जाणवलं नाही. पण नंतर मी जसं बारकाईने लक्ष दिलं, तर मला 2 हात दिसले आणि एक आकृती दिसली काळ्या कलरची. आणि इतकी भयानक ती आकृती होती, की मी आजही तो क्षण विसरू शकत नाहीये. म्हणजे त्याचे केस कुरळे, थोडेसे विक्षिप्त केस होते. मला सुरुवातीला वाटलं चोरच असणार आहे. पण मी थोडंसं निरखून पाहिल्यावर त्याचे डोळे मला लाल दिसले आणि इतके भयानक डोळे होते ते, की आजही तो क्षण मला आठवला, तर मला अंगावर काटा येतो. आणि ते चित्र खूप विदारक होतं. मग मी लहान आणि अशा वेळेस आई आणि बहिणीला गाढ झोप लागलेली. ह्यांना उठवणार तरी कसं? कारण की त्याचं आणि माझं अंतर खिडकीपासून खूप जवळ होतं. मग त्यावेळेस हवा तर सुटलीच होती आणि तो ज्या दृष्टीने आमच्या घरात बघत होता, की काहीतरी घरात घुसून त्याला काहीतरी इजा पोहोचवायची असेल किंवा काहीतरी ती एंटिटीच असेल, आपण असं समजू शकतो. तर मग मी आईला हाताने हे करण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो जात नव्हता. म्हणजे कुठल्या वेळेसची गोष्ट असेल तरी टायमिंग काय झालं? टायमिंग बरोबर 1.5 ते 2. आणि कसं असतं ना, की 1.5 ते 2 हा जो कालावधी आहे. आता शास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटले गेलेलं आहे, की 1.5-2 आपला जो हिंदू पुराणाचा जो काळ आहे, म्हणजे हिंदू जी संस्कृती आहे आपली, त्याच्यामध्ये म्हणतात असं, की 2 नंतर आपला दिवस चालू होतो, असं म्हणतात. पण तरी पण काय असतं, की 3 पर्यंत ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर किंवा तो 3 पर्यंतचा जो कालावधी आहे, म्हणजे दुपारचे 3 आणि आपले रात्रीचे 3 हा कालावधी फार भयानक असतो. आणि मुळात त्या दिवशी अमावास्या देखील होती. हे मला नंतर कळलं. मग अचानक ते सगळं वातावरण तयार झालेलं. मला जडपणा जाणवायला लागला आणि मी पांघरुणाच्या त्या एका होलमधून त्याच्याकडे बघत होतो. त्याचं निरीक्षण करत होतो, की तो काय करतोय. पण झालं असं, की तो त्या खिडकीवरच तसाच त्या स्थितीमध्ये होता. पण मला आता करायचं काय? आणि कसं असतं, की या ज्या एंटिटी असतात ना, या लाईटला घाबरतात किंवा लाईटमध्ये या गायब होतात, असं ऐकलंय मी. मग त्यावेळेस मी काय केलं, की लाईट लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रॉब्लेम काय झाला, की माझी आई आणि ज्या साईडला ते झोपले होते, तिथे लाईटचं बटन दूर होतं. अशा वेळेस तिथपर्यंत जायचं कसं हा प्रश्न होता. कारण मुळात तो तिथं खिडकीवर आणि मी इकडं. तर तो इतकी म्हणजे विदारक परिस्थिती होती. मी कसंबसं मी डोळे बंद केले, लाईटच्या बटनापर्यंत गेलो आणि जसं मी बटन ऑन केलं, ही वॉज व्हॅनिश. पूर्ण म्हणजे नॉर्मल जसं वातावरण असतं, हवा थांबलेली आणि नॉर्मल वातावरण. त्याच्यानंतर म्हणजे आता सांगण्याची गोष्ट अशी आहे, मला एक पॉइंट ॲड करायचा होता, की कसं असतं, की कधी-कधी ह्या ज्या स्थिती निर्माण होतात, म्हणजे आपण एखादं एंटिटी म्हणा किंवा एखादी एनर्जी म्हणा, मला कुठला रॉंग मेसेज द्यायचा नाहीये. पण कसं असतं, की एंटिटी तुम्हाला त्रास देण्याचा तेव्हाच प्रयत्न करतात, की एकतर तुम्ही त्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्या जागेत असेल किंवा आसपास काहीतरी घडलेलं असेल. या घटना असतात. किंवा तुमच्या थ्रू काहीतरी आलं असेल घरात. असं होऊ शकतं. कारण कधी-कधी काय असतं, लहान मुलं काय करतात, आपण कुठल्याही ठिकाणी गेलो, की तिथली एखादी वस्तू घेऊन ये किंवा काहीतरी आपल्या बुटाला काहीतरी लागलेलं असेल. अशा घटनां थ्रू आपण त्या एंटिटीला ओढून आणतो. तर तसंच काहीतरी प्रकार माझ्या बाबतीत झाला असावा, असं मला आजही वाटतं. आणि मग काय झालं, की हा क्रम कसा सुरू झाला? फक्त इतक्यावरच थांबलं नाही. त्याच्यानंतर काय झालं, की 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे कंटिन्युअसली चालूच होतो. म्हणजे सकाळी काय झालं, मग आईशी डिस्कस केलं. "आई अगं, असं-असं काल रात्री मला अनुभव आला. तुला आवाज आला का?" आई तर गाढ झोपेत होती. तिला काही कळलं नाही. मग सुरुवातीला त्यांनी मला थोडंसं लाईटली घेतलं. "अरे नाही, नाही असं काही नसतं. तू लहान आहेस. तू अशा गोष्टी ऐकतो आणि तसं होऊ शकतं, की तुला भास होऊ शकतात." मी म्हटलं, "अगं आई नाही, मी खरंच त्याला बघितलं आणि असा लाल डोळ्याचा माणूस होता." पण त्यांनी मला चेष्टेवारी घेतलं. माझी बहीण आणि आई. मग काय झालं, दिवसेंदिवस गेले. 1-2 दिवसानंतर परत एकदा अनुभव आला, की रात्री 1:30 वाजता दरवाजा वाजला. मात्र अशा वेळेस मी मात्र आईला आणि माझ्या बहिणीला सांगितलं, की काहीतरी गडबड आहे. आपण हे बघितलं पाहिजे. ही गोष्ट लाईटली घेऊन चालणार नाही. मग ह्यांना वाटलं काहीतरी चोर असेल, कशाला उगाच आपण तिघं एकटे आहेत, उगाच काही झालं, काही तर कोण त्या गोष्टीला जबाबदार राहील? म्हटलं आता बघू. मग त्यावेळेस काय झालं, की बहीण म्हणली चल मीच बघते काय. माझी बहीण थोडीशी धाडशी होती. बहीण दरवाजापाशी गेली आणि दरवाजातून तिने फक्त डोकावून पाहिलं. तर सुरुवातीला कुठे दिसलं नाही. पण परत एकदा दरवाजा वाजला. तर एक माणूस उभा होता, पांढरा शर्ट घातलेला आणि त्याचे डोळे तुम्ही यू वोंट बिलीव्ह, त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि इतका भयानक त्याचा अवतार, म्हणजे एकदम असा नॉर्मल पांढरा पटक जसा चेहरा पडतो ना, जसं एखादं प्रेत असतं, त्या टाईप त्याचा चेहरा होता. शर्ट नॉर्मलच आपला पांढरा आणि तो दरवाजाच्या बरोबर त्या कडीच्या समोर उभा राहून, "मी संतोष." एकच वाक्य बोलायचं, "मी संतोष." आवाज कसा होता त्याचा? म्हणजे असा नॉर्मल माणसांसारखा होता की वेगळा होता? नॉर्मल नव्हता, एवढं मी सांगू शकतो, की त्याचा आवाज घोगरा होता. कारण कसं असतात, जे नॉर्मल व्होकल कॉर्ड्स आपण जे बोलतो, तर त्यातनं नॉर्मल आवाज येतो
आणि एखादा काहीतरी नॉर्मलच्या व्यतिरिक्त जो आवाज येतो, म्हणजे एक भयानक म्हणू शकतो आपण, किंवा जाड असा जाड रोबोटिक. आवाज, हा त्या टाईपमध्ये. आजकाल ते टोन मॉड्युलेशन आणि व्हॉइस मॉड्युलेशन आले, त्या टाईपमध्ये थोडासा आवाज होता. आता त्या काळात अशी काही सिस्टम नव्हती की बरोबर. कुणी असं डबल आवाज काढेल. आणि मुळात त्याचे जे चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन्स होते ते खूप विचित्र होते आणि ते सामान्य नव्हते. हे मी आजही, आणि सत्य आहे की मी माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने हे आम्ही डोळ्यादेखत त्याला बघितलं की तो माणूस तिथंच उभा होता. हा झाला पहिला दिवस. त्याच्यानंतर आहे 2 ते 3 दिवसानंतर घडतच गेलं. पण चौथ्या दिवशी काय झालं की तो संतोषच्या व्यतिरिक्त दुसरं वाक्य बोलला की मी संतोष आणि मी इथं राहायचो. आता कुठं राहायचो, मी त्या घरामध्ये असेल किंवा घराच्या आसपास कुठेतरी असेल. मी इथं राहायचो, मला त्रास झाला, एवढंच बोलायचं. मी इथं राहायचो, मला त्रास झाला. आता हे सगळं ऐकून आम्हाला खूप विचित्र वाटलं की इथं काहीतरी झालं असणार आहे. मग त्या दिवशी आम्ही काय केलं, आमचे गुरु आहेत, त्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. ते त्यावेळेस बिझी होते. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, त्यांना सांगितलं, त्यांनी लगेच ओळखलं. ते म्हणले, तुम्ही त्या घरामध्ये जे गेलाय त्याच्या अगोदर त्याची हिस्ट्री पहिले चेक करा, काय झालेलं आहे. मग मला असं कळलं की त्या घराचा जो घरमालक आहे ना, तो थोडासा रूढ होता. आणि म्हणजे आता ऑब्व्हियसली कुठलाही घरमालक भाडं जर देत नसेल कोणी, तर तो थोडासा रूढ होणारच. हो. पण त्यावेळेस त्याने त्याच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रेशरच्या टेन्शनमध्ये, त्या डिप्रेशनमध्ये म्हणू शकतो, त्या माणसाने आत्महत्या केली त्याच जागी. आता झालं असं की जागी म्हणजे कसं झालं की ते जे आमचं जे घर होतं ना, त्याच्या बरोबर एक अजून एक जागा होती, तिथं त्याचं घर होतं. म्हणजे आमच्या इथं नव्हतं. पण ती एंटिटी कशी करत होती की कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने मेसेज द्यायचा प्रयत्न करत होती की ही जागा पूर्ण माझी आहे, इथून तुम्ही हला, मी तुम्हाला इथं टिकू देणार नाही. आणि मग आम्ही आसपासच्या गल्लीमध्ये पण चौकशी केली, तर ते म्हणले हा प्रकार आम्हालाही थोडा नवीनच आहे. मग ते प्रकार जसे घडायला लागले, लोकांनाही त्याचे अनुभव यायला लागले की दरवाजावर रात्री आवाज येणं. आणि तुम्हाला लिटरली सांगतो की तिथं शांत करून देखील ती एंटिटी आजही शांत नाही. तिथं सोसायटी झालेली आहे आणि त्या सोसायटीच्या आसपासच तो अनुभव अजूनही लोकांना येतो. आणि तिथं काही त्यांनी मंदिरं देखील बांधली, पण त्या मंदिराच्या आसपास होत नाही. पण जो एरिया मी तुम्हाला सांगितला, तिथं अजूनही तो अनुभव येतो. आणि काही लोक, जसे काही नॉन व्हेजिटेरियन असतील, तर त्यांना तो विशेष अनुभव येतोच की एखादं नॉनव्हेज कोणी खात असेल, तर मग तेव्हा तो आवाज येणार की मी संतोष, मला इथं त्रास झाला, असे प्रकारचे अनुभव येतात. मग मी काही कालांतराने ते घर सोडलं, कारण की ते खूप रिस्की होतं आमच्या सगळ्यांसाठीच. आणि मग आम्ही कालांतराने पुण्याला शिफ्ट झालो आणि मग पुढचा प्रवास आमचा चांगला झाला. बरं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या घरामध्ये होता, तुम्हाला किंवा तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या आईला काही बाधा वगैरे झालती का तिकडे? हा, बाधा असं म्हणू शकतो की रात्री काय व्हायचं, माझ्या बहिणीला आहे ना, नेहमी असं स्वप्न पडायची विचित्र प्रकारचे. आणि ती कधी कधी झोपेत एकदम खाडकन जागे व्हायची. आणि राहिलं माझ्या बाबतीत, तर मला स्वप्न कशी पडायची की मला तर स्वप्न म्हणण्यापेक्षा तो त्या घरात वावरतोय असा अनुभव यायचा. आणि बाधा का व्हायची नाही, कारण की आमच्या घरामध्ये मुळातच धार्मिक वातावरण असल्यामुळे की बाधा हा प्रकार होऊ दिला नाही आम्ही. आम्ही दत्तगुरूंचे भक्त असल्यामुळे त्याच्यामुळे तो त्रास झाला नाही. पण माझ्या वडिलांना मात्र इथं, म्हणजे वडील तिकडं असल्यामुळे ते जे त्यांचं ट्रॅव्हलिंग चालायचं दीव दमनला, तर वडिलांनी मला एकदा आम्हाला सांगितलं होतं घरी आल्यावर की तुम्हाला असा काही त्रास झाला का, की मला असं दिसायचं स्वप्नामध्ये की आपल्या घरात कोणतरी घुसण्याचा प्रयत्न करते आणि एक माणूस आहे जो दाराच्या पाशीच उभा आहे, एवढंच त्यांना दिसायचं. पण मग मला एक विशेष वाटतं की त्यांना त्या स्वप्नात कसं काय गेलं. बरोबर. म्हणजे मुळात त्या पूर्ण फॅमिलीवरच त्याने तो जो आपण म्हणू शकतो की ते एंटिटी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही इथून जा, ही जागा फक्त माझी आहे. मग बरोबर. आजही म्हणजे ते आठवलं की अंगावर काटे येतात. माझे वडील आज नाहीयेत, पण आजही वडिलांचा तो जे शब्द आहेत ते मला आजही आठवतात आणि अंगावर काटा येतो त्या दिवशी. बरं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते एंटिटी जाणवायला लागली, त्याच्यानंतर ही बाधा झाली का त्याच्या आधीपासून काय थोड्या गोष्टी जाणवायच्या तुम्हाला? हा, ते मी तर नमूद करू शकतो की मुळात काय झालं की जसं मी तुम्हाला वर्णन केलं की त्या घराच्या आसपासचा जो एरिया आहे ना, तो निगेटिव्ह होता. हम्म. तर तिथं आमचं चुकलं की घर निवडताना नेहमी माझा एक मेसेज आहे चांगला की घर निवडताना तिथला आसपासचा एरिया, ती वास्तू, ती कशी आहे, त्याची हिस्ट्री काय, ती नेहमी चेक करून पाहिली पाहिजे. मग तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता, आसपासच्या दुकानात जा किंवा आसपास कुठल्या गल्लीमध्ये विचारा, एखाद्या वयस्कर माणसाला विचारा, कारण बऱ्यापैकी त्यांना ती माहिती असते. तर तिथं आमची चूक झाली. आणि एमटीडीचं कसं झालं की मुळातच ते जंगल एरिया असल्यामुळे आणि थोडासा शुष्क आणि एकांत असल्यामुळे सुरुवातीला ना थोडंसं असं जड वाटायचं, म्हणजे इथं काहीतरी बसू नये किंवा इथं बसल्यावर काहीतरी चिडचिड व्हायची. मग बहीण भावाची आमच्या दोघांची चांगलं पडून असून सुद्धा भांडणं व्हायची. आणि आई पण कधी कधी खूपच त्वेषाने, म्हणजे म्हणतात ना मुलांना शिस्त लावतात, आई अशी आमची कधी रूढ नव्हती, पण त्यावेळेस एकदम ती
की हे कर रे, हे ते कर रे. मग आम्हाला वेगळं वाटायचं, आई असे का करते, नाही का? सडनली स्वभाव change सडनली झाला. स्वभाव चेंज व्हायचा. तर मला असं वाटतं कुठं ना कुठेतरी ती शक्ती आपण म्हणू शकतो की त्यांच्यावरती हावी झाली असेल किंवा तो प्रभाव त्यांच्यावर झाला असेल. आणि अजून एक विशेष म्हणजे त्या गल्लीमध्ये ना एक मुलगा होता, म्हणजे थोडासा मतिमंद म्हणू शकतो आपण. म्हणजे मला कोणाला असं हे नाही करायचं, पण मुलगा चांगला होता तो. Abnormal. ॲबनॉर्मल होता आणि खूप चांगला त्याचा स्वभाव होता. तो कधीही कोणाला त्रास न देणं आणि छान स्वभाव होता त्याचा. तर त्यावेळेस त्या मुलावर तो मुलगा नॉर्मल, आपण कसं एक नॉर्मल मुलगा कसं बिहेव करतो, तशा पद्धतीने तो वागायला लागला होता. पण सगळ्यांना नवल वाटलं की हा असं तर कधी नॉर्मल असं कधी वागत नव्हता. एकदम नॉर्मल जसा पर्सन असतो त्या टाईपमध्ये शाळेत जाणं आणि नॉर्मल त्याने त्याचं बिहेवियर सुरू केलं होतं. आणि एकदा काय झालं की तो हरवला त्या गल्लीमध्येच. तो कुठं जाऊन बसला कुणालाच कल्पना नाही. आणि मुळात काय झालं की सगळे त्याच्या आसपासचे ओळखीचे असल्यामुळे त्याला शोधायला निघाले की बाबा कुठे आहे, काय. त्याचं नाव महेश होतं. आणि मग ते सगळे त्याला शोधतायत, त्याच्या नावाने हाक मारतायत. सगळी गल्ली जागा केली. आणि पूर्वी कसं असायचं ना, खूप युनिटी होती. आज शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय कोणाला काहीच कळत नसतं. पण त्या काळामध्ये एकही आवाज दिला की मुलगा हरवलाय, तर सगळे एकदम पॅनिक व्हायचे. मग मी या गल्लीत जा, त्या गल्लीत जा. समोरच्या जंगलामध्ये, म्हणजे असं एक नॉर्मल जंगल म्हणू शकतो आपण. एक वन खात्याच्या सुरक्षितेमध्ये ते जंगल होतं. त्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी जाऊन तो बसलेला होता. आणि तो तिथं ना त्या मातीला असं काहीतरी कुरतडण्याचा प्रयत्न करत होता आणि काहीतरी विचित्रच काहीतरी वेगळी भाषा वापरत होता. तर ते सगळ्यांसाठी खूप अनपेक्षित आणि वेगळंच होतं एकदम. पण त्याला कसंबसं त्या एक आमचे ते एक गुरु होते, त्यांच्याकडे घेऊन गेलो आम्ही. आणि मग त्यांनी त्याची शांत केली. काही दिवस त्याला तो त्रास झाला आणि मग नंतर तो नॉर्मल परत त्याच्या नॉर्मल ह्याला आला. पण ते खूप विक्षिप्त होतं की एक म्हणजे अबनॉर्मल पोरगा नॉर्मल वागून अशा पद्धतीने वागत होता. आणि घरात पण तो कपडे फाडणं किंवा वस्तूची तोडफोड करणं अशा पद्धतीने काही गोष्टी तो करायचा. म्हणजे खूप विक्षिप्त होतं त्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये काय कधी चेंजेस झाले मग नंतर? चेंजेस नंतर काय झालं की एक तर त्याला नंतर त्यांनी बिडाच्या परत इस्पितळात टाकलं, कारण की तो ॲबनॉर्मल होता आणि मुळात त्याला त्याच्या बाकीच्या गोष्टी त्याला करता येत नव्हत्या. पण नंतर जसं असं म्हणतात आजही की त्याच्यावर त्या एनटीडीचा प्रभाव आजही आहे. कारण की तो कधी-कधी काय करतो की भिंतींवर हे करणं, कुडतडणं, भिंती आता कसं असतं ओरबडणं. ओरबडणं, तर भिंतीवर पूर्ण रक्ताचे डाग असायचे आणि शरीराला जखमा करून घेणं. आणि हे ॲबनॉर्मल जरी असलं तरी या लेव्हल तरी करू शकत स्वतःला नाही. दुखापत होईल असं तर कोण करत नाही. करेक्ट. आणि तो डिझाईन काढायचा, विचित्र प्रकारच्या डिझाईन काढायचा. त्या डिझाईनचा आजही अर्थ कळला नाही आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स काढायच्या. असं म्हणतात, आता मला रॉंग मेसेज द्यायचा नाही. पण काही ज्या आकृत्या असतात किंवा काही सैतानांच्या आपण म्हणू शकतो. खूप मी बघितले काही ठिकाणी. तर तशा टाईपच्या त्या आकृत्या असायच्या. आणि तो एक भयानक अनुभव होता. आणि तो कधीही न विसरण्यासारखा अनुभव. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय अनुभव होता सर? हां, दुसरा अनुभव मी जरूर शेअर करतो. तो अनुभव जो आहे तो माझा आता रिसेंटली आहे. 2023 आणि 24च्या दरम्यान. तर तत्पूर्वी मला थोडासा एक म्हणजे बॅकग्राऊंड द्यायचा असं होतं, की आपण म्हणतो ना, की कधी टेन्शन्स, डिप्रेशन्स आणि माणसाला खूप काही दुःख असतात. बरोबर. तर मला असं वाटतं, की कधी-कधी काही एंटिटीज तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. कारण तेही दुःखात असतात, तुम्ही दुःखात असतात. आणि आपण काय शोधतो? एकांत शोधतो किंवा निसर्गाची जागा किंवा अशा ठिकाणी, की जिथं आपल्याला करमेल, आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेस काय झालं, की म्हणजे मी नक्कीच शेअर करू इच्छितो, की माझा डिव्होर्स झाला. आणि कोणत्याही पुरुषाला जेव्हा त्याची शक्ती म्हणू शकतो, पण आज नवरात्र चालली, त्याची जेव्हा शक्ती जाते, तेव्हा थोडं तो पूर्ण डळमळतो. बरोबर. तर एक तो सपोर्ट माणसाचा निघून जातो. त्यावेळेस माणूस एकदम हतबल झाल्यासारखा होतो काही बरोबर, दिवसांसाठी तरी. बरोबर. आणि मला एक मेसेज असा पण द्यायचा होता, की पुरुष जो आहे ना, मला असं वाटतं तो खूप भावनिक असतो. स्त्रिया तर भावनिक असतातच, पण पुरुषही त्याचा जो एक बाजू असते, तो कधी त्याचे अश्रू दाखवत नाही. मग ते कोणी आपला जवळचा जाऊ, वडील जाऊ किंवा आपले आई-वडील असेल, तर तेव्हा ते अश्रू तो दाखवत नाही. पण ते अश्रू तो मनातच पीत असतो. पण त्यावेळेस तो काळ माझ्यासाठी खूप भयानक होता आणि विदारक मग होता. तुमचा ज्यावेळेस डिव्होर्स झाला, हं. मग त्यावेळेस तुम्ही एकटे होता का अजून कोण होतं तुमच्या फॅमिलीमध्ये? नाही, डिव्होर्स झाला त्यावेळेस माझी बहीण माझ्याबरोबर होती. माझी आई आणि माझी मुलगी. हां, अच्छा म्हणजे तुम्हाला हो. मुलगी आहे. हो, मला मुलगी आहे. तर अशा वेळेस काय झालं, की त्यांची साथ मला होती. कारण की जरी माझी बायको माझ्याबरोबर नसली, तरी या स्त्रिया माझ्याबरोबर होत्या. ते माझ्यासाठी आधारस्तंभ होते. पण मी तुटलो होतो पूर्णपणे. कारण की तो काळच माझ्यासाठी खूप विचित्र होता. आणि कसं झालं, की 2023 आणि 24 हा काळ माझ्यासाठी पॉझिटिव्ह पण होता आणि निगेटिव्ह पण होता. पॉझिटिव्ह मी असं म्हणतोय, की त्या काळातच मला प्रमोशन पण माझं झालं. आणि म्हणतात ना, की लाईफने मला 2 रूपं दाखवली, की एकीकडे प्रमोशन, एकीकडे लाईफचं इमोशन. हं. आणि खूप चढ-उताराचा काळ होता. आणि कोणत्याही पुरुषाला आधाराची गरज असते अशा काळामध्ये. पण त्यावेळेस मला खंबीर होणं खूप गरजेचं होतं. कारण माझी आई आणि माझी मुलगी माझ्यावर डिपेंड होती.
आता ह्यांना अशा अवस्थेत सोडू तर मी शकत नव्हतो. मी मात्र रोज माझ्या आमच्या इथे एक शेत आहे, तिथे जाऊन थोडंसं आपलं आपलं एक अश्रू म्हणू शकतो आपण, ते अश्रू मी गाळायचो, किंवा आपली वाईफ नाही आज, तर आपण कसं होईल, आपलं काय करायचं. मग त्यावेळेस मला काय झालं, एक सुचलं की माझा एक मित्र होता, तो गड किल्ले फिरायचा आणि गड किल्ल्यांची त्याला आवड होती. तो म्हणला, तू का गड किल्ले फिरत नाही. मी पूर्वी मला फिरायची आवड होती आणि मी शिवरायांचा भक्त असल्यामुळे, आणि मला शिवरायांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे, की शिवरायांनी कसं त्यांचं स्वराज्य स्थापन केलं. तर तो मला म्हणला, तू एकदा रायरेश्वराच्या साईडला जाऊन ये, थोडंसं गड किल्ले फिर, कोकणला जा, थोडं स्वतःला मोकळं कर, त्यातनं बाहेर ये. मग मी त्या डिप्रेशनमधून स्वतःला बाहेर काढण्याचाच प्रयत्न केला. आणि मी त्यावेळेस काय झालं, की मी ठरवलं की चला आता जाऊच. पण त्यावेळेस माझी फायनान्शियल कंडिशन थोडीशी वीक होती. आता कार माझी काढायची म्हणली तर त्यावेळेस मी पूर्ण डाऊन होतो, की आता पेट्रोलचा खर्च कसा करायचा, आई त्यांना कसं घेऊन जायचं, सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. मी म्हणलं, जे होईल ते होईल, आपल्याला यातनं बाहेर यायचंय, परिस्थितीशी आपल्याला मिळतं-जुळतं करून घ्यायचं आणि मुलीला मोठं करायचं. तर स्वतःला तर बनवणं पाहिजेलच आपल्याला, अश्रू घालण्यात काही अर्थ नाही. तिथून बाहेर पडलो. काय झालं, की मला एकाने सांगितलं, अरे कोकणामध्ये खूप छान जागा आहे, दिव्यागर म्हणून, तू तिथं का जात नाहीस, खूप फॅमिलीसाठी पण छान आहे, समुद्राच्या ठिकाणी तुझं मनही शांत होईल, समुद्र जसा अथांग आहे, तर तुझ्या ज्या काही दुःख आहेत, तुझ्या जे काही अपेक्षा आहेत त्या समुद्राला सांग, तर नक्कीच तुझं मन हलकं होईल. मी म्हणलं ठीक आहे. मग मी ते ठरवलं आणि तो दिवसही ठरला. सगळं पॅकिंग केलं, पैशांची सगळी मॅनेजमेंट केली. म्हणलं आता टू व्हीलरवर घेऊ. डिसिजन थोडासा विचित्र होता, कारण की एक लहान मूल आणि एक वयस्कर माझी आई यांना घेऊन जाणं खूप कठीण होतं. तशा अवस्थेत आम्ही निघालो. कारण कसं असतं, माणूस जेव्हा खचलेला असतो ना, तेव्हा तो परिस्थितीचा विचार नाही करत. तो विचार करतो यातून कसं बाहेर पडायचं. तिथून आम्ही बाहेर पडलो. जाता जाता काय आलं, की इथं माझी चूक पुढे झाली, की मॅपमध्ये तामिनी घाटामार्गे देखील आपण जाऊ शकतो आणि वरंधा घाटामार्गे देखील जाऊ शकतो. बरोबर. पण चुकला माझा डिसिजन वरंधा घाटाचा. इथं थोडंसं जरा भयानक परिस्थिती झाली. तो दिवस खूप विचित्र होता आणि मी कल्पना नाही करू शकत, की माझ्या लाईफमध्ये मी असं काहीतरी पाहिलं. पूर्वी जे मी तुम्हाला अनुभव सांगितले, की आपण जे मी दुरून पाहिलं, पण एखादी एंटिटी मी इतक्या जवळून पाहिल हे मला कधीच वाटलं नव्हतं आणि तो भयानक अनुभव होता. तर तो सुरुवात कशी झाली, सुरुवातीला आम्ही थोडासा पावसाचा हलका पाऊस होता. आम्ही निघालो आणि रस्त्यामध्ये आपलं थोडं खाणं पिणं सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता झालं असं, की मुळात गाडीवर इतक्या वेळ बसून राहणं पॉसिबलच नव्हतं. बरोबर. वैताग येतो. करेक्ट. तर 180 किलोमीटरचं डिस्टन्स कसं पार करायचं. तर हळूहळू आम्ही निघालो. तर तो पहिला मार्ग चुकला वरंधा घाटाचा. तो घाट कसा आहे, की जरासा चोर मार्ग आहे. आपण म्हणू शकतो, की तो मार्ग लवकर संपतच नाही. आणि त्या घाटाच्या मध्यभागी कसं आहे ना, की खूप एकांत आणि दरी, धबधबे, पाण्याची जागा खूप आहे. आपण म्हणू शकतो, की जंगल पण म्हणू शकतो आपण, आणि डोंगर भाग आहे. तर मग त्या दिशेने आम्ही निघालो. जसं मी पुढे गेलो, म्हणजे जवळपास वरंधा घाट स्टार्टच झाला होता. मॅपमध्ये दाखवत होतं, पण नेटवर्क थोडं कमी जास्त होत होतं. पण थोडंसं पुढे आल्यावर नेटवर्क पूर्णच गायब. मग आता म्हटलं, आता जायचं तर आपला पुढचाच मार्ग आहे, कारण मागे वळू शकत नाही. कारण मागे गेलं की परत आता पुण्याच्या साईडने परत तामिनी घाटाकडनं कसं जाणार. कारण रात्र झाली तर म्हणतात, की तामिनी घाटाबद्दल खूप किस्से आहेत. असतीलही, खूप लोकांना तिथं अनुभव आले, की तामिनी घाट हा रिस्की आहे. म्हणलं नको, आई आणि मुलगी बरोबर आहे, तर हळूहळू आपण जाऊ. मार्गक्रमण करत गेलो आणि झालं असं, की म्हणजे मला तुम्हाला अजून एक इथे ऍड करायचं आहे. मी पूर्वी पण सांगितलं होतं, की हा जो काळ आहे ना, ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदरचा आणि 3चा जो प्रहर आहे, तो अत्यंत वाईट असतो. म्हणून म्हणतात, की घराच्या बाहेर निघताना कधीही 3, 5, 3, 3:15 ला निघावं, 3ला निघू नये. आणि 12च्या बाबतीत पण तेच आहे. 12 हा काळ सुद्धा तसाच असतो, की 12:05, 12:15, 12:10 तेव्हाच तुमच्या महत्वाच्या कामाला निघा. मला अंधश्रद्धा पसरवायची नाहीये, पण हे सायन्स आहे, की तो काळ थोडासा विचित्र असतो. आणि या काळामध्ये कसं असतं ना, की थोडं जडपणा किंवा मन न लागणं अशा गोष्टी होतात. तर त्यावेळेस काय झालं, आम्ही जात होतो, 3चा सुमार होता आणि 3च्या सुमाराला आम्ही घाट थोडंसं उतरलो मध्यभागी. तर आई आणि ह्यांना थोडंसं आता पाय मोकळे करायचे होते, म्हणून ते म्हणले, यार थोडंसं थांबू आपण इथं. मी म्हणलं थोडंसं रिस्की आहे, पण मला थोडंसं जाणवायला लागलं, की काहीतरी इथं प्रॉब्लेम असू शकतो. कारण कसं आहे, एखादे डाकू, चोर असू शकतात बरोबर. घाटाच्या मध्यभागी. पण आई म्हणले, अरे बघू, थोडं जरा पाय मोकळे करू, थांबू इथं जरा. म्हणलं ठीक आहे. आम्ही थांबलो. तिथं आजही मला आठवतं, एक धबधबा होता साईडला, बरोबर वरंधा घाटाच्या सेंटरला. आम्ही पुढे गेलो आणि त्या धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी मी उतरलो.
चेहरा धुतला, माझी मुलगी पण तिथं थोडी खेळली बागडली. झालं काय, समोरून एक दरी आहे, अशी आपण जर टर्न मारतो ना, त्या दरीच्या बरोबर साईडला 200 फूट आपण म्हणू शकतो असं फुल खोल खड्डा आहे. आता हे इमॅजिन करण्यासारखंच नाही, म्हणजे कॅल्क्युलेशनच नाही की 200 फूट दरीतून एक वयस्कर माणूस कसा चढत येणार आहे. ना आसपास वस्ती आहे, ना कुठं काही एखादा आपण म्हणू शकतो की एखादी काही गाडी चालली आहे की कोणतरी उतरले बाबा वयस्कर माणूस वॉशरूमसाठी म्हणा, तर तसं काही नव्हतं. तो माणूस काठीने, माझ्या आईने देखील बघितलं आणि मी देखील बघितलं, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तो माणूस वरती येत होता त्या दरीतून, आणि मग वरती आल्यानंतर तो जवळपास आमच्या एक 300-350 मीटरच्या अंतरावर असेल. तो सारखा तिथून ओढत होता की पुण्याहून आलेत का. आता पुण्याहून आलेत का, जनरली मला काय वाटलं एखादा शेतकरी माणूस असेल त्या त्या भागात, पण नंतर मला जरा आठवलं की यार आपण वरंधा घाटात आहे, इथं शेतीचा प्रश्नच येत नाही आणि इथं लोकवस्ती नाही, मग हा माणूस चौकशी का करतो ना. आणि आला कुठून असेल? तोच प्रश्न की घाटाच्या खाली, दरीच्या खाली तर काही वस्ती नसेल, हा आला कुठून. मग थोडंसं मला जरा क्लिक झालं आणि आई पण म्हणली अरे हे जरा विचित्र आहे काहीतरी. मी आईला म्हणलं आई मला असं वाटतं आपण ना निघायला हवं. मी मोजे माझे तिथेच मी फेकले आणि मुलीला म्हटलं तुम्ही गाडीवर बसा, बघू हा काय होतंय. आम्ही गाडीवर बसलो. माझी आई आणि त्यांना गाडीवर बसवलं आणि म्हटलं थांबा. मी त्या माणसाला आवाज दिला, मला आजही आठवते, मी त्याला जोरात आवाज दिला, बाबा तिथंच थांबा. तर तो माणूस ज्या पद्धतीने माझ्याकडे बघून हसला, ती नजर आणि ते डोळे, म्हणजे त्याला डोळे नव्हतेच मुळात, त्याला खोमण्या होत्या, फक्त रिकाम्या खोमण्या. बोबुळ बुबुळ पण नाही, रिकाम्या खोमण्या. आपण ते हे बघतो ना, स्कल. हा स्कल. तर मांस होतं त्याच्यावर, पण तो ज्या पद्धतीने हसला ना, जसं स्कल कसा असतो त्या टाईपमध्ये, आणि खोमण्या आणि टोपी होती त्याला, एक फाटका सदरा आणि हाफ पॅन्ट होती जीन्सची. तर मी म्हटलं काहीतरी विचित्र प्रकार आहे हा. तर तो तिथून ओरडला की, म्हणजे आम्हाला स्पष्ट शब्दात बोलला तो की तुम्हाला इथून मी जाऊ देणार नाही, तुम्ही बरोबर मार्गावर आहात, आज तुम्हाला मी इथून जाऊ देणार नाही, हे त्याचं वाक्य होतं. बापरे. आणि आवाज तसंच? आवाज त्याचा नॉर्मल, म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडासा बारीक आवाज म्हणतो ना आपण, एखादा ते साऊंड मध्ये क्रिएट करतात बघा, एकदम बारीक आवाज येतो, त्या टाइप मध्ये आवाज होता, बॅकग्राऊंड टाइप मध्ये. बॅकग्राऊंड टाइप मध्ये. आणि तो तिथून इतक्या जोरात ओरडला की थांबा, मी तुम्हाला जाऊ देणार नाही इथून, आज तुम्ही बरोबर मार्गावर आहात. स्पष्ट शब्दात बोलला तो, आजही मला आठवते. मी तिथून, मला अंगाचा ऍक्च्युली मला काटा आला की मला असं कसं होऊ शकतं की एक माणूस, त्याला खोमण्या नाहीयेत आणि तो एवढा दरीतनं कसा वरती येऊ शकतो. ते सगळं ते चित्र माझ्या भोवती फिरायला लागलं. आणि आईला म्हटलं आई तुम्ही बसा काही होण्याच्या अगोदर, आणि पटक्यात माझ्या आईला मी गाडीवर बसायला लावलं आणि आम्ही तिथून त्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तो आमचा पाठलाग करत होता. हळूच होता, स्पीड मॅच करत नव्हता, पण हळू होता. आणि त्याचं जसं आम्ही ते अंतर सोडलं, म्हणजे त्याची एक हद्द असेल, त्या हद्दीच्या जशी बाहेर आलो, तो दिसेन असं झाला. आणि आईला मी त्या दरम्यान म्हणलो होतो की मागे वळून पाहू नको, तरी माझ्या आईने मागे वळून पाहिलं, तर तो त्या पाण्यामध्ये, जे पाणी होतं त्या पाण्याच्या साईडला तो गेला, म्हणजे त्या हद्दीच्या नंतर. असा तो भयानक अनुभव होता. बरं, मग काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला वगैरे हो किंवा आईला? हो, ते नक्की सांगू शकतो मी, की त्रास असा झाला की जसं आम्ही कोकणात पोहोचलो, तर माझी मुलगी त्याच्यानंतर खूप आजारी पडली होती. टायफॉइड झाला होता तिला, आणि मलाही बऱ्यापैकी ताप होता, 101-102च्या आसपास ताप होता. मला पूर्वी वाटलं की असेल प्रवासाचा थकवा म्हणेल, असं काहीतरी वाटलं मला, पण तसं नव्हतं. तो काळच वेगळा होता, आणि त्या काळामध्ये अमावस्या पण होती त्या दिवशी, आणि मुलगी त्यानंतर आजारी पडली होती. पण मी बऱ्यापैकी मध्ये आमचे जे गुरु आहेत, दत्तांचं ते करतात, तर ते अंगाला आपण गुलाल म्हणू शकतो, ते गुलाल आम्ही तिला लावायचो, तर आणि रामरक्षा पण आम्ही घरात म्हणायचो. त्यानंतर थोडासा तिचा त्रास कमी झाला. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते कुलकर्णी साहेबांचे अनुभव, आणि अनुभव खूप भयंकर होते. आणि त्यांनी त्यांचा एक पर्सनल संदेश पण लोकांना द्यायचा प्रयत्न केला की पुरुषांना कसे काय प्रॉब्लेम होतात. तुम्हाला जर पण काय असं काय वाटत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण कमेंटमध्ये पिन केलेली आहे, नक्की तुम्ही बघा, फॉर्म भरा आणि आम्हाला कनेक्ट होऊ शकता तुम्ही. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.